आपण कोणतं तेल खावं, ते तेल आपण किती खावं आणि कोणतं तेल सर्वोत्तम असतं याबद्दल आयुर्वेद काय सांगतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तुमच्या घरातलं तेल हेच तुमचं औषधही असू शकतं आणि तेच तेल तुमच्या आजाराचं कारणही ठरू शकतं. आज अनेक लोक रिफाईंड तेल हेल्दी समजतात. काही जण फक्त ऑलिव्ह ऑइल वापरतात, तर काही जण तूप वापरतात आणि शेंगदाणा तेल पूर्ण बंद करतात. म्हणजे असे प्रयोग आपल्याला वेगवेगळ्या घरांमध्ये पाहायला मिळतात. पण आयुर्वेद हे हजारो वर्षांपूर्वी तेलाबद्दल काय सांगतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खरंच कोणतं तेल सर्वात श्रेष्ठ आहे, ह्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुर्वेद एका तेलाला सर्वांसाठी सर्वोत्तम म्हणत नाही. कधीच आयुर्वेदाने सांगितलं नाही की हे एकच तेल सगळ्यांसाठी श्रेष्ठ आहे. कारण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, ऋतू, वय, काम करण्याची पद्धत आणि त्या व्यक्तीची पचनशक्ती वेगळी असू शकते. आयुर्वेदात म्हटलं जातं की तैलम स्वयोनिवत, म्हणजे ज्या प्रदेशात आपण राहतो त्याच प्रदेशात निर्माण होणारं तेल हे आपल्या शरीराला जास्त अनुकूल असतं. आता ह्या गोष्टीचं जर उदाहरण बघायचं ठरलं तर महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीसाठी घाण्यावर काढलेलं शेंगदाणा तेल किंवा मग तिळाचं तेल हे अनेकदा अधिक योग्य असू शकतं. कारण शेंगदाणा आणि तीळ हे महाराष्ट्रामध्ये खूप पिकवलं जातं. आता दुसरा प्रश्न असा की सर्वात श्रेष्ठ तेल कोणतं. जर आपण आयुर्वेदाचा विचार केला तर आयुर्वेदानुसार तीळ तेल हे तेलांमध्ये अत्यंत श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. म्हणजे तीळ तेलाचा उपयोग खाण्यासाठी, लावण्यासाठी, अंगावर अभ्यंगासाठी या सगळ्या गोष्टींमध्ये केलेला दिसतो. कारण तीळ तेल हे वातशामक आहे, शरीराला ते बळ देतं, त्वचा, हाडं, सांधे हे मजबूत ठेवायला मदत करतं. मात्र याचा अर्थ मग प्रत्येकाने फक्त तीळ तेलच वापरावं असा अजिबात नाही. पित्त प्रकृती, उष्ण हवामान आणि काही विशिष्ट आजारांमध्ये आपण डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा. सर्वात मोठी चूक कोणती होते तर आज अनेक घरांमध्ये महिने एकच रिफाईंड तेल वापरलं जातं. म्हणजे आपलं ठरलेलं असतं की आपण कोणता ब्रँड आणायचा. रिफायनिंग प्रक्रियेमुळे काय होतं तर तेलावर अनेक रासायनिक प्रक्रिया होतात. त्यामुळे शक्य असेल तेव्हा कोल्ड प्रेस्ड म्हणजे घाण्यावर काढलेलं तेल निवडणं हे अधिक चांगलं मानलं जातं. आता याच्या पुढचा प्रश्न अशा बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो की आपण किती तेल खायला पाहिजे. आता याच्यामध्ये खूप मतमतांतर आपल्याला पाहायला मिळतात. अनेक लोक असं म्हणतात की मी तेल पूर्ण बंद केलं. ही देखील चूक आहे. तेल हे शरीरासाठी आवश्यकच आहे. कारण आपल्या शरीरातले बरेचसे हॉर्मोन्स, मेंदू, पेशींची रचना आणि अनेक जीवनसत्वांच्या शोषणासाठी योग्य प्रमाणात स्निग्ध पदार्थ आवश्यक असतात. म्हणून आपण तेल पूर्ण बंद करू नये. पण अति तेल म्हणजेच आरोग्य नाही. साधारणपणे एका प्रौढ व्यक्तीसाठी दिवसातील अनेक स्निग्ध पदार्थांचे प्रमाण मर्यादित ठेवणे योग्य असते. हे वय, वजन, व्यायाम आणि आजारानुसार आणि व्यक्तीनुसार हे बदलू शकते. आता तेल कसं वापरावं. एकच तेल आयुष्यभर वापरण्यापेक्षा आपण प्रदेश, ऋतू आणि गरजेनुसार योग्य तेल वापरायला पाहिजे. आपण हे आयुर्वेद वैद्यांकडून समजून घेऊ शकतो की कधी कोणतं तेल खायला पाहिजे. आता एक सगळ्यात मोठी चूक होते ते म्हणजे तेल वारंवार गरम करून खाणे. तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरणं टाळलं पाहिजे. धूर निघेपर्यंत तेल तापवू नका. कारण की आपण बाहेर बघतो की बऱ्याचशा हॉटेल्समध्ये वडे वगैरे तळण्यासाठी तेच तेल वापरलं जातं. लोकांच्या मनातील काही गैरसमज आहे, जसं की महाग तेल म्हणजे ते हेल्दी तेल, ऑलिव्ह ऑइलच सर्वात श्रेष्ठ असतं, तूप आणि पारंपरिक तेल हे खरंच खूप वाईट आहेत, तेल पूर्ण बंद केलं की हृदय 100% सुरक्षित राहतं. वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टी या प्रत्येकासाठी खऱ्या नाही. त्या व्यक्तीनुसार बदलू शकतात. आहार हा व्यक्तीनुसार ठरतो, त्याच्या प्रकृतीनुसार ठरतो, त्याच्या प्रदेशानुसार ठरतो. मग आयुर्वेद आपल्याला एक महत्वाचा संदेश देतो. तो म्हणजे योग्य पदार्थ, योग्य प्रमाणात, योग्य वेळ. गीतेने हेच सांगितलं, युक्ताहार विहारस्य. तेल बदलण्यापेक्षा आपण आपल्या जीवनशैलीत बदल करा. आपण काय काय बदल करायला पाहिजे तर नियमित व्यायाम करा, योग्य प्रमाणात तेल वापरा, योग्य तेल वापरा, स्थानिक आणि पारंपरिक घाण्यावर काढलेली तेल ही प्राधान्याने वापरा. आणि लक्षात ठेवा की तेल हा बिलकुल शत्रू नाही. अज्ञान हा खरा शत्रू आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो लाईक करा,
सगळ्यांपर्यंत शेअर करा. अशाच वैज्ञानिक आणि आयुर्वेदावर आधारित माहितीसाठी गोरे आयुर्वेद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा.